नमस्कार, मी प्रिया आणि आपण पाहताय इंडिया न्यूज वन। घेऊयात आज दिवसभरातील राज्यासह देशभरातील सर्वच महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून। राज्यसभेच्या सुरळीत कामकाजाला आज अखेर 41 दिवसांनंतर मुहूर्त मिळालाय। विविध कारणांनी तसेच गेल्या अधिवेशनात विरोधी पक्षाचे खासदार निलंबित केल्याच्या कारणावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने राज्यसभेचे कामकाज चालू शकले नाही। आज राज्यसभेचे कामकाज संसदेच्या नवीन कोरोना नियमावलीनुसार राज्यसभेचे कामकाज सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत अगदी निर्विघ्नपणे पार पडले आहे। मुंबईत दादर येथील भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आज राडा झालाय। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। पेगासस हेरगिरीवरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वामीनारायण मंदिरासमोर घोषणा देत वसंत स्मृतीच्या दिशेने कूच केले। त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनीही गर्दी केलेली होती। बातमी आहे सिंधुदुर्गातून। जिल्हा न्यायालयाबाहेर गर्दी करून कोरोना नियम मोडल्याप्रकरणी भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांच्यासह 15 ते 20 जणांवर सिंधुदुर्ग नगरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे आमदार नितेश राणे यांच्या पाठोपाठ निलेश राणे यांच्याही अडचणीत आता वाढ झाली आहे। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। यावेळी त्यांनी भाजपवर शरसंधान साधलंय। त्यांनी भाजपच्या कारवाया 2024 पर्यंत सहन करू असं म्हटलंय। तसेच त्यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यावर घणाघाती टीका देखील केली आहे। माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह हे मनसुख हिरेन आणि उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचे मास्टरमाइंड आहेत। परमवीर यांनी आपल्याला चुकीची माहिती दिली असून अनेक गोष्टी लपवल्या असल्याचा आरोप आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय। मुंबई महापालिकेचा 45,949 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सादर केलाय। निवडणुकी आधीच्या या अर्थसंकल्पात आरोग्य आणि शिक्षणावर विशेष भर देण्यात आलाय। मुंबईकरांच्या आरोग्यासाठी 200 शिवयोग केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत। त्यासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे। खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले उद्योजक प्रवीण राऊत यांना ईडीने आता अटक केली आहे। त्यावरून संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की हे 2024 पर्यंत असंच सुरू राहील। उद्योजक प्रवीण राऊत यांना 1034 कोटी रुपयांच्या HDIFL मधील पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी आरोप करण्यात आला होता। बातमी आहे अकोल्यातून। एकीकडे वाढलेला मालमत्ता कर आणि दुसरीकडे खड्डेमय रस्त्यातून काढावे लागलेले 5 वर्ष। याही परिस्थितीत संयम ठेवून असलेल्या नागरिकांना निवडणुकीच्या वर्षात तरी रस्ता दुरुस्त करून मिळण्याची अपेक्षा होती। आंदोलन केले तसेच फलकही झळकवले, मात्र रस्त्याची अवस्था आहे तशीच। त्यामुळे आता आक्रमक झालेल्या नागरिकांनी महानगरपालिकेला इशारा देत मालमत्ता कराचा भरणा न करता आमचा रस्ता आम्हीच दुरुस्त करून घेतो अशी भूमिका घेतली आहे। केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे। यंदा तब्बल 5,000 कोटी रुपये अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले आहे। तर मुंबई नागपूर बुलेट ट्रेनला हे झुकते माप अर्थसंकल्पात मिळाल्याचं मात्र दिसून आलंय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय न घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला राज्यपालांनी मंजुरी दिल्यामुळे मुदत संपणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका मुदतीत न होण्याची शक्यता आता बळावली असून त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचं स्पष्ट झालंय। नौदलात 4 पाणबुड्या आणि त्यानंतर आता 5व्या पाणबुडीचं आगमन होणार आहे। आतापर्यंत 4 पाणबुड्या नौदलात सामील करण्यात आल्या आहेत, तर 5वी पाणबुडी येत्या काही महिन्यात सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर नौदलात सामील करण्यात येणार आहे। भारतीय नौदलाने बुधवारी सांगितले की प्रोजेक्ट 75च्या 5व्या पाणबुडीच्या समुद्री चाचण्या सुरू झाल्या आहेत। या अंतर्गत प्रोपल्शन सिस्टीम, शस्त्रे आणि संवेदी उपकरणांची चाचणी देखील घेतली जाईल। कोरोनामुळे कोल्हापूर जिल्ह्यात लागू करण्यात आलेले काही निर्बंध आता शिथिल करण्यात आले। त्यानुसार रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत लागू केलेली संचारबंदीही मागे घेण्यात आली आहे। याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारी प्रसिद्ध केले असून त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे। राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे।
तर 98 खासगी आणि 96 सहकारी तसेच साखर कारखान्यांचा समावेश आहे। आतापर्यंत राज्यात 194 साखर कारखान्यांकडून 724.91 लाख टन ऊसाचे गाळप हे करण्यात आले आहे। बातमी आहे बारामतीमधून। शहरातील सिनेमा रस्त्यावरील जागेच्या प्रश्नाबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची व्यापाऱ्यांनी बारामतीत भेट घेतली आहे। माजी नगराध्यक्ष वाघोलीकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली। व्यापाऱ्यांनी आपली भूमिका शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पवार यांनीही तातडीने संबंधितांना याबाबत योग्य सूचना दिलेल्या आहेत। तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी भारताचे संविधान पुन्हा एकदा लिहिण्याची गरज असल्याचं भाष्य केलंय। क्रांतिकारी विचारांना उत्तेजन देतानाच युवकांना गरजेनुसार समोर येणे आणि लढा देण्याची आवश्यकता आहे असंही ते म्हणाले। दरम्यान या मुद्द्यावरून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत देखील येणार आहेत। बातमी आहे बारामतीमधून। पत्रकार दिनानिमित्त बारामतीमधील कैलासवासी नामदेवराव नालंदे प्रतिष्ठान आणि संपादक पत्रकार संघटनेतर्फे पत्रकार बांधवांचा 2 लाख रुपयांचा आरोग्य विमा मोफत करण्यात आलाय। यामध्ये बारामतीमधील 42 पत्रकारांनी सहभाग घेऊन या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। हा कार्यक्रम हॉटेल ग्लोबल एक्झिक्युटिव्ह खंडोबा नगर येथे संपन्न झालाय। कोरोना काळात देखील पत्रकार न थांबता कार्य करत होते आणि याची दखल घेत संघटनेच्या वतीने त्यांना संरक्षण मिळावे म्हणून हा कार्यक्रम आयोजित केल्याचे योगेश नालंदे यांनी सांगितलंय। दरम्यान या कार्यक्रमास बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव तसेच नगरसेवक जयसिंग देशमुख, बाळासाहेब चव्हाण पाटील आणि टाटा AIGचे सेल्स मॅनेजर वैभव सस्ते हे देखील उपस्थित होते। बातमी आहे अहमदनगरमधून। बीड जिल्ह्यातील नागरिकांचे अनेक वर्षापासूनचे स्वप्न असलेला अहमदनगर परळी रेल्वे मार्ग अंतिम टप्प्यात आलाय। अहमदनगर आष्टी या 67 किलोमीटर अंतरात शुक्रवारी रेल्वे धावणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतून ऑनलाईन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून या रेल्वेचा प्रारंभ करणार आहे। बातमी आहे सोलापुरातून। ग्लोबल टीचर रणजित सिंह डिसले गुरुजी यांनी बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे माफीनामा सादर केलाय। रजा मंजूर करण्यासाठी माझ्याकडून पैसे मागितल्याबद्दलचे आरोप अनावधानाने झाले, तसा प्रकार झाला नसल्याचा त्यांनी लेखी खुलासात म्हटलंय। यापुढे मी प्रसार माध्यमांपुढे जाणार नाही अशी भूमिका घेत त्यांनी CEO स्वामी यांच्याकडे दिलगिरी देखील व्यक्त केली आहे। 10वी 12वीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचं बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलंय। तसेच या परीक्षा नियोजित वेळेतच होणार असल्याचंही बोर्डाकडून सांगण्यात आलंय। त्यानुसार 12वीची परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च आणि 10वीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहे। अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याला बनावट वेबसाईटच्या माध्यमातून शासकीय योजनेतून सौर कृषी पंप मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची घटना ही उघडकीस आली आहे। या प्रकरणी एका आरोपीला अहमदनगर सायबर पोलिसांनी अटक केली असून वीज ग्राहकांनी अशा प्रकारच्या बनावट संकेतस्थळाला प्रतिसाद देऊ नये। सौर कृषी पंप योजनेच्या माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळाला किंवा नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे। राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या वीज देयकाच्या थकबाकीतून मुक्त करण्यासाठी महावितरणकडून सादर करण्यात आलेल्या कृषी धोरण 2020 योजनेचा लाभ अकोला जिल्ह्यातील 15,300 शेतकऱ्यांनी घेतलाय। जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांना थकबाकीतून मुक्त होण्यासाठी येत्या 31 मार्च पर्यंत संधी मिळाली आहे। नरवीर उमाजी नाईक यांची पुण्यतिथी दरवर्षी 3 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते। यंदा या महान क्रांतिकारकाची 190वी पुण्यतिथी आहे। नरवीर उमाजी नाईक यांनी मराठा साम्राज्याच्या पतनानंतर ब्रिटिशांविरुद्ध एक लहान परंतु अत्यंत प्रभावी सैन्य उभे केले होते। त्यांनी नागरिकांना परकीय राजवटी विरुद्ध लढण्याचं आवाहन देखील केलेलं होतं। तर बातमी आहे नाशिकमधून। नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये शेंडी डोंगरावर ट्रॅकिंगसाठी आलेल्या 2 तरुणाचा डोंगरावरून घसरून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। हे दोन्ही तरुण ट्रेनर होते, त्यामुळे दोघांच्या मृत्यूमुळे आता हळहळ व्यक्त केली जातीये। ती हिंगोलीची आणि तो तेलंगणातील मेहबूब नगरचा। व्हॉट्सअॅपवरून दोघांची देखील ओळख झाली। बघता बघता दोघांमध्ये प्रेम बहरले।
तरुणाने तरुणीचे फोटो मागवून घेतले आणि इथेच विश्वासाला तडा गेला। तरुणाने फोटो व्हायरल करायची धमकी देत पैशांची मागणी केली। तरुणीने हुशारी दाखवत पोलिसांमध्ये तक्रार दिली आणि पोलिसांनी तरुणाला थेट तेलंगणातून अटक केली आहे। बातमी आहे नागपुरातून। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पर्यावरण, वने आणि हवामानाबद्दल मंत्रालयाला यंदाच्या अर्थसंकल्पात 3030 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। त्यात व्याघ्र संवर्धनाच्या निधीत 50 कोटीची वाढ केली आहे। गतवर्षी या प्रकल्पासाठी 250 कोटीच्या निधीची तरतूद होती, ती आता 300 कोटी केली आहे। 4 वर्षांनंतर होणाऱ्या व्याघ्र गणना आणि वाघांच्या संवर्धनासाठी 10 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद अर्थसंकल्पात केली गेली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये बुधवारी एकूण 1086 नवीन रुग्ण बाधित झाले असून 2388 रुग्ण हे कोरोना मुक्त झाले। दरम्यान दिवसभरात एकूण 6 बाधितांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ही 8824 वर पोहोचली आहे। जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या गत 3 दिवस सातत्याने कोरोना मुक्तपेक्षा कमी राहत असल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळालाय। बातमी आहे जळगावातून। खानदेशातील विविध कोविड रुग्णालयांनी महावितरणच्या वीज बिले न भरता थकवली आहेत। त्यामुळे खानदेशातील कोविड रुग्णालयांकडे तब्बल 8 कोटी 26 लाख रुपयांचे वीज बिल थकीत आहे। महावितरणने वारंवार पाठपुरावा करूनही या रुग्णालयांनी थकबाकी भरलेली नाही। लग्नासाठीचा अतिउत्साह औरंगाबादमधील एक नवरदेव आणि त्याच्या मित्रांना चांगलाच महागात पडलाय। हळदीच्या कार्यक्रमात विकृत मनोवृत्तीचं दर्शन घडवत या लोकांनी तलवार आणि जांबिया घेऊन डान्स करायला सुरुवात केलेली होती। मात्र ही बातमी पोलिसांपर्यंत पोहोचली। वेस्ट इंडिज विरुद्धची मालिका अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपली असतानाच टीम इंडियाला जबरदस्त धक्का बसलाय। भारतीय संघातील 8 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले। कोरोना संक्रमित खेळाडूंपैकी 3 नावं उघड झाली असून यामध्ये डावखुरा सलामी फलंदाज शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि ऋतुराज गायकवाड यांचा समावेश आहे। भारतानं ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी धुव्वा उडवून अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये सलग 4थ्यांदा आणि आजवर 8व्यांदा धडक मारली आहे। या विश्वचषकाच्या शनिवारी होणाऱ्या फायनलमध्ये भारताचा मुकाबला हा इंग्लंडशी होईल। दरम्यान भारताच्या ऑस्ट्रेलियावरच्या दणदणीत विजयाचा कर्णधार यश धूल हा प्रमुख शिल्पकार ठरलाय। मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय। रमेश देव यांचे वडील राजश्री शाहू महाराज यांच्या दरबारात फौजदारी वकील होते। रमेश देव यांचे आडनाव खरे ठाकूर असे होते। एकदा रमेश देव यांच्या वडिलांनी शाहू महाराजांना एका कामात मदत केली आणि तेव्हा शाहू महाराज म्हणाले, ठाकूर तुम्ही देवासारखे भेटलात, तुम्ही आता ठाकूर नाही तर आजपासून तुम्ही देवच। आणि त्या दिवशीपासून ठाकूर कुटुंबियांचं आडनाव झालं देव। हिंदी चित्रपट क्षेत्राचा सुपरस्टार दबंग सलमान खानच्या प्रत्येक चाहत्याला त्याच्या लग्नाची काळजीही लागलेली असते। नुकताच बिग बॉसच्या 15व्या पर्वाचा शेवट पाहायला मिळालाय आणि यामध्ये शहनाज गिलने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना अभिनेता सलमान खानने तो सिंगल नसल्याचा खुलासा केला होता। आपल्या या नवीन गर्लफ्रेंड बद्दल मात्र त्याने काहीही माहिती न देता भाईजानने फक्त मी सध्या सिंगल नाही, सिंगल झालो तर बरं होईल अशी प्रतिक्रिया दिली होती। त्याच्या या वक्तव्यावर चाहत्यांनाही आता भाईजानची नवीन गर्लफ्रेंड कोण आहे असा प्रश्न नक्कीच पडलाय। फॅन्ड्री आणि सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे आणखी काहीतरी नवीन कथा घेऊन येत आहेत। यावर्षी त्यांचा झुंड हा चित्रपट रिलीज होतोय। झुंड कोणत्या दिवशी रिलीज होणार याची रिलीज डेट आता समोर आली आहे। या चित्रपटात बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हे मुख्य भूमिकेत आहेत। खुद्द अमिताभ यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही बातमी दिली आहे की झुंड 4 मार्च दिवशी रिलीज होतोय। प्रेक्षक हो, आज दिवसभरातील राज्यासह देशभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा घेऊन झालेला आहे। मात्र अशाच प्रकारच्या नवनवीन आणि महत्त्वपूर्ण बातम्यांचा धावता आढावा घेण्यासाठी आजच इंडिया न्यूज 1 या आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका।